पिल्लई विद्यालयात ॲलिग्रिया फेस्ट मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लावणीने प्रेक्षक घायल झालेत। तर नवी मुंबईतील प्रसिद्ध अशा पिल्लई या विद्यालयात ॲलिग्रिया हा फेस्ट सुरू झाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या फेस्टिवलचं आयोजन केलं जातं। या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध अभिनेते देखील उपस्थित राहतात। मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना पाहायला मिळाली। तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने लावणी सादर केली। तर आपल्या तरुण पिढीला अशा प्रकारच्या कार्यक्रमांसोबत जोडून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर पनवेलमधील पिल्लई विद्यालयात भाषण करत असताना कार्यक्रम खूप महत्त्वपूर्ण आहे। त्याचसोबत महाविद्यालयात हे खूप मोठे व्यासपीठ असतात जिथून ते मोठमोठी पदवी घेत असतात, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी म्हटलंय। निश्चितच, पण हे एक अत्यंत महत्त्वाचं व्यासपीठ असतं मुलांच्या आयुष्यातलं। इथूनच मोठी मोठी करिअर्स घडतात, मग ते कुठल्याही क्षेत्रात असू देत। जी पदवी ते घ्यायला आले त्या क्षेत्रात तर कार्यरत होतीलच, पण अशाच व्यासपीठांमधनं अनेक कलाकार घडतात, त्यांची जडणघडण होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो लोकांसमोर येऊन पब्लिक परफॉर्मन्सेस देण्यासाठी। त्यामुळे निश्चितच पिल्लई कॉलेजमधनं एखादा मोठा सुपरस्टार घडला किंवा बरेच सुपरस्टार्स घडले तर आश्चर्य वाटणार नाही, कारण इतकं सुंदर टॅलेंटचा इथे मला महासागर बघायला मिळाला। भविष्यात कोणता चित्रपट आपला मोठ्या पडद्यावर तुमच्या प्रेक्षक रसिकांना पाहायला? मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी हा प्रदर्शित होईल यावर्षी। रावसाहेब नावाचा चित्रपट आहे तो प्रदर्शित होईल। सध्या इफी आणि पिफ आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला जातोय आणि आणखी एक दोन चित्रपटाचं तर शूटिंग सुरू आहे। त्यामुळे यावर्षी काय म्हणतो मी खूप मनापासून वाट बघते ह्या दोन चित्रपटांची। परफॉर्मेंस हुआ, आप चीफ गेस्ट थे, क्या कहेंगे? यही कहूंगी कि बहुत इम्पॉर्टेंट है आज के पॉप जनरेशन को हमारी ट्रेडिशनल डांस फॉर्म्स या कलाओं से परिचित करवाना और उनको उस बारे में पैशनेट रखना। जब एक कंपटीशन होती है तब उनके पैशन को सराहने का मौका मिलता है। तो मैं निवेदिता मैम, पिल्लई सर और जोशी सर और पूरी जो पिल्लई कॉलेज की फैकल्टी है, टीम है, टीचर्स हैं, फेस्टिवल के सारे जो ऑर्गेनाइजर्स हैं, बच्चे हैं, वॉलंटियर्स हैं, सबको कंग्रेचुलेट करना चाहूँगी क्योंकि क्लासिकल डांस फॉर्म ये इतना पिछड़ा जा रहा है आज के इंस्टाग्राम के ज़माने में, जहाँ पर इट्स नॉट अबाउट 30 सेकेंड स्टोरी, इट्स अबाउट 30 years ऑफ साधना। इतनी मेहनत करनी पड़ती है, इतनी श्रद्धा से सीखना पड़ता है क्लासिकल डांस फॉर्म को। अगर वो जीवित रखना है तो ऐसे महाविद्यालयों का इस तरह का जो स्टेप है वो बहुत इम्पॉर्टेंट है। हर साल फेस्टिवल में अगर डांस कंपटीशन में क्लासिकल डांस फॉर्म को अलग से स्थान मिले तो ये हमारे रूट्स के लिए, हमारे ट्रेडिशन के लिए और बच्चों के फ्यूचर के लिए ओवरऑल ही बहुत ही अच्छी बात है। मैम, आपकी कौन सी फिल्म है जो फैन को आगे चलकर देखने को मिलेगी? मोगलमर्दिनी छत्रपति ताराराणी और रावसाहेब इस साल जरूर रिलीज होंगी। किसान विरोधी बजेटची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली असून राज्य किसान सभा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर महाराष्ट्र राज्य किसान सभेने 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध करून त्याला शेतकऱ्यांच्या विरुद्ध आणि सामान्य जनतेच्या विरुद्ध अर्थसंकल्प आहे हे स्पष्ट केले। देशभरातील शेतकऱ्यांना अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून सरकार विरुद्ध निदर्शने करण्याचे आवाहन केले। त्याचा भाग म्हणून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थसंकल्प 2025ची राज्य किसान सभेने अर्थसंकल्पाची होळी करून निषेध केलाय। आणि 3% संकल्पातील पैशाची तरतूद आहे आणि असे असताना अर्थमंत्री निर्मला त्याचं बुडीत कर्ज कंपन्यांचं भरलेलं आहे, त्याच्याकरता त्याची करत आहोत। महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदाबाद, महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदाबाद। किसान बजट को फेंक दो, बजट को फेंक दो। शेतकरी विरोधी बजट आणणाऱ्या सरकारचा निषेध असो, MSPचा शेतमालाच्या भावाचा उल्लेख नाही या बजटचा निषेध असो, शेतकरी पेन्शनची तरतूद नाही या बजटचा निषेध असो। महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदाबाद। भारत सरकार के बजट को फेंक दो, भारत सरकार के बजट को जवाब दो, भारत सरकार के बजट को जवाब दो।
नहीं चलेगा, नहीं चलेगा, आपके देश में फार्मर विरोधी बजट नहीं चलेगा। नहीं चलेगा, नहीं चलेगा। बजट को जला दो, जला दो, जला दो, भारत सरकार का बजट का जला दो, जला दो, जला दो, भारत सरकार का बजट जला दो, जला दो, जला दो, भारत सरकार का बजट जला दो, जला दो, जला दो। महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदाबाद, 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 महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। बजट जला दो, जला दो, जला दो, महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। महाराष्ट्र राज्य विरोधी बजटचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, शेतकरी विरोधी बजटचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, विरोधी बजटचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, रोजगार विरोधी बजटचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, रोजगार विरोधी बजटचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, शेतकरी विरोधी बजटचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। ऑल इंडिया किसान सभा या देशातल्या केंद्रव्यापी किसान संघटनेनी आज संपूर्ण देशामध्ये किसान विरोधी बजट को जला दो असं अपील केलेलं आहे। त्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभेने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान बजेटच्या 2025च्या याची होळी केलेली आहे। आम्ही का होळी करत आहोत? गेल्या 3 वर्षापासून देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे। 4 लाखाच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आलेला असताना त्यांनी MSPचा कायदा आणावा आणि उत्पादन खर्चाचे 1.5 भाव शेतकऱ्याला द्यावा अशा पद्धतीने शिफारस केलेली आहे। या अर्थसंकल्पामध्ये काहीही तरतूद नाही। शेतकऱ्याला पेन्शन दिल्याशिवाय 60 वर्षाचा वरचा शेतकरी जगणार नाही असं स्पष्टपणाने सांगितलं। सरकारने त्याहीबाबत या बजेटमध्ये काहीही तरतूद केली नाही। रासायनिक खते सबसिडी याच्याबद्दल सबसिडी कमी केलेली आहे। या देशामध्ये 60% लोक शेतीवर विसंबून आहेत। असं असताना देखील केवळ बजेटचा 3%